श्रीराम समर्थ श्रीराम। शुकासारिके पूर्ण वैराग्य जासे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा बसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। भारत माता की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व साधक बंधू आणि भगिनींनो, श्री समर्थांनी दशक 8 समास 9 मध्ये आपण काल ओवी क्रमांक 18 पर्यंत विचार केला होता। आज पुढील भाग आपण पाहणार आहोत। बाह्य भलतैसी असावे, परियंतरी स्वरूपी लावावे। लक्षणे असती स्वभावे, साधू अंगी श्रीराम। आम्ही ज्यांना साधू म्हणतो, ज्यांना आम्ही संत म्हणतो, ज्यांना आम्ही सिद्ध म्हणतो, त्याच्या मनाची अवस्था कशी असते तर तिथे मनच शिल्लक नसते। तू मन मी चिकरी, माझं मन हे आता माझं राहिलंच नाही, ते आता माझं मन भगवंताचं झालंय। सर्व लोक सामान्यतः असे म्हणतात ना, हो काय हे परमेश्वराची कृपा आहे, चांगलं घडलं तर, आणि नंतर वाईट घडलं तर भगवंताची इच्छा आहे, असं म्हणतात की नाही? असे म्हणणे हे लक्षण साधकाचं आहे, आणि असं अंतरी ठसवणे हे सिद्धाचं लक्षण आहे। सिद्ध पुरुष स्वतःचं मन शिल्लक ठेवत नाही, त्या मनाचं उन्मन करतो आणि भगवंताची इच्छा, ती माझी इच्छा, या भावातून तो सदैव वावरत असतो। म्हणून तो डळमळत नाही, तो डगमगत नाही। म्हणून समर्थ म्हणतात आहे, बाह्य भलतैसी असावे। असू द्या ना, काय असेल ते होईल ते होऊ द्या ना। कारण आपल्या कर्मानुसार आपल्या डोळ्यासमोर घडणाऱ्या घटना आपल्याला पाहाव्या लागतात। मग त्या पाहत असताना, त्या भोगत असताना आम्ही आमचं मन साक्षी म्हणून ठेवावं। ठीक आहे, या गोष्टी घडतात आहे, त्याचा दुःख बाळगण्याचं कारण नाही। आपल्या शरीराला मी म्हटल्यामुळे या जगात घडणाऱ्या घटना या शरीराला आणि मनाला क्षती पोचवू शकतात, त्रास देऊ शकतात। म्हणून या शरीराला कुठलाही त्रास होऊ नये आणि मनाला कुठलंही दुःख होऊ नये, यासाठी सदैव मनुष्य धडपडत असतो। ती धडपड मनाची असेल तर सुख दुःख उद्वेग चिंता या माणसाला होत राहतात। पण ती बाह्यकृती असेल आणि अंतरी जर तो स्थिर असेल,
त्याचं मन हे निश्चळ असेल तर त्याला कृती करतो, पण परिणामाची त्याला चिंता नसते. औषध घ्यावं बरं होण्यासाठी, बरं झालं तर भगवंताची इच्छा मानावी, नाही बरं झालं तरी भगवंताची इच्छा मानावी, अशी मनस्थिती साधूंची असते. समर्थ म्हणतात, राज्यी बैसता अवलिळा, अंगी बाणे राजकळा, स्वरूपी लावता जिव्हाळा, लक्षणे बाणती श्रीराम. समर्थांनी इथे फार सुंदर दृष्टांत दिले. राजा हा राज्यपदावर बसल्याबरोबर त्याच्यामध्ये तो बदल दिसतो. तो राजा होण्याच्या अगोदर जेव्हा तो सामान्य असतो तेव्हा त्याच्या अंतरस्थितीकडे लक्ष द्या, बाह्यस्थितीकडे लक्ष द्या. आणि जेव्हा तो राज्यावर बसल्यानंतर त्याच्यामध्ये होणारा बदल पहा. तो राजा नसतानाचा, राजा असतानाचा माणूस तोच आहे हो, पण फक्त सिंहासनावर तो बसला की राजा झाला, महाराजांचा विजय असो असो प्रजाजनांनी म्हटल्याबरोबर त्याच्या कृतीमध्ये, त्याच्या अंतरस्थितीमध्ये केवढा बदल होतो. तसा बदल आमचा झाला पाहिजे. आम्ही सिद्ध झालेलो आहोत, आता मला कोणी पराजित करू शकणार नाही. आता आम्ही सिद्ध झालो आहोत, कोणी मला दुःख देऊ शकणार नाही. आता आम्ही सिद्ध झालो आहोत, आता माझं अढळपद जे आहे ते कोणीही ढळवू शकणार नाही. अशी स्थिती माणसाची निर्माण होणे, यासाठी समर्थ म्हणतात, राज्यी बैसता अवलीळा. राज्यावर तो बसलाय, अंगी बाणे राजकळा. बसल्याबरोबरच त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्नता येते, बसल्याबरोबरच चेहरा तेजपुंज वाटू लागतो, बसल्याबरोबरच अंगावरचे वस्त्र बदलतात, बसल्याबरोबरच सामर्थ्य आल्यासारखं वाटते, बसल्याबरोबरच सर्व सत्ता हातात आल्यासारखं वाटते. ती बसणे, त्याप्रमाणे आम्ही सिद्धाच्या आसनावर बसावं, याचा अर्थ सिद्ध व्हावं. राजाच्या आसनावर बसावं म्हणजे राजा व्हावं. आम्ही सिद्धाच्या आसनावर बसल्याबरोबर मी सिद्ध झालेलो आहे, ही अवस्था मनाची निश्चळ अवस्था प्राप्त करावी, मग दुःख नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे, स्वरूपी लागता जिव्हाळा, लक्षणे बाणती. एखाद्या मुलीचं लग्न होते, लग्न झाल्याबरोबर तिने जर समजा एखाद्या शिक्षकाबरोबर लग्न केलं असेल तर त्या स्त्रीला समाजातील इतर स्त्रिया मास्तरीण बाई म्हणतात. ती घरात काम करणारी बाई असते, ती गृहिणी असते. मग तरी सुद्धा तिला शिक्षिका का म्हणतात? का म्हणतात तिला शिक्षिका? कारण तिचा विवाह त्या शिक्षकाशी झालेला असतो. एखाद्या स्त्रीचं लग्न जर एखाद्या वकिलाबरोबर झालं असेल तर सगळा समाज त्या बाईला वकिलीन बाई म्हणतात. तिने वकिलीची डिग्री घेतलेली नसते, ती वकिली करत नसते, तरी सुद्धा सगळा समाज तिला वकिलीन बाई का म्हणतात? कारण तिचं लग्न वकिलाशी झालेलं असते. एखाद्या स्त्रीने, एखाद्या मुलीने जर एखाद्या कलेक्टरबरोबर लग्न केलं असेल तर कलेक्टरला जसा मान दिला जातो तसे समाजातील इतर लोक त्या बाईला मान देतात, तिला त्या पद्धतीने ट्रीट करतात, त्या पद्धतीने तिला सन्मान देतात. याचा अर्थ काय हो? विवाह केल्याबरोबर त्याचा आणि त्याचा संबंध आल्याबरोबर, त्यांचं आणि त्यांचं एकरूपता आल्याबरोबर ती एकरूपता याच्यामध्ये निर्माण झालेली आहे, या स्त्रीमध्ये निर्माण झाली आहे.
तशी मनाने अंतरात्म्याने परमात्म्याची जर संबंध साधलेला आहे, मी परमात्मा स्वरूप आहे, मी परमात्म्याचा आहे, अशी अंतरस्थिती जर जोडलेली असेल तर बाह्यकृती तशी दिसणारच. ती जशी कलेक्टरची पत्नी जशी आपल्या ठेक्यात चालते, तसा हा सुद्धा सिद्धता अंगी आल्यामुळे त्याच्या अंतरस्थितीमध्ये तो बदल होतो. हाथी चालत अपने गतिमो, कुत्ते भूकत भुकवन दे, तुझो राम भजन जग लढवा दे. तो हत्ती चालत असतो, संत कबीरांचं वचन आहे ते. हत्ती चालत असतो आणि आजूबाजूला कुत्रे भुंकत असतात. हत्ती चालणे याचा अर्थ अंतरस्थिती निश्चळ करणे आहे, आणि कुत्रे भुंकणे या शब्दाचा अर्थ समाजामध्ये आलेले आघात, समाजामध्ये येणारे संकट, त्याचा परिणाम त्याच्यावर काही होतच नाही. कारण त्याला माहिती आहे की हे माझं काहीच वाकडं करू शकणार नाही, माझ्या अंतरस्थितीला धक्काच पोचू शकणार नाही. म्हणून हत्ती जसा डौलात चालत असतो तसा सिद्ध पुरुष अशा प्रकारे जगात जगत असतो. त्याचा काही परिणाम होत नाही त्याच्यावर. कारण जग हे मुळात नाहीच आहे, जग हे माया आहे, हा भ्रम आहे, हे नष्ट होणार आहे, हे स्थिर नाही आहे, हे त्याने अंतरी पक्क बांधलेलं असते. म्हणून त्याप्रमाणे आम्ही सुद्धा आमचं मन असं पक्क केलं पाहिजे, आम्ही असं धैर्यवान झालं पाहिजे, खचून जाता कामा नये. मोठे मोठे विद्वान असे लोक सुद्धा संकट आल्यानंतर गर्भगळीत होतात, आत्महत्या करतात, दुःख करून घेतात, त्यांना फ्रस्ट्रेशन येते, डिप्रेशन येते. कशामुळे येते याचं उत्तर आहे मन कच्चं असल्यामुळे. त्या मनाला एवढं पक्क करता आलं पाहिजे, मन स्वतःचं असं तयार केलं पाहिजे जसं सिद्धाचं असते. तो सिद्ध पुरुष काही परिणाम होणार नाही. आले शिरावर जरी घनघोर घाले, दारिद्र्य दुःख अपमानही जर प्राप्त झाले, जरी माझ्यावर संकट आली, माझा अपमान झाला, मला दुःख झालं, अप्रिय घटना घडल्या, तरी माझ्यामध्ये काहीही परिणाम होणार नाही. आले शिरावर जरी घनघोर घाले, दारिद्र्य दुःख अपमान जरी प्राप्त झाले, कारागृहे सततवा सदनी मरे मी, सदैव मी कारागृहामध्ये राहील, पूजीन मी तरीही निर्भय मातृभूमी. कोणाचं वाक्य आहे? विदा सावरकरांचं. निर्भयपणे मी या मातृभूमीची पूजा करेल. मला कारागृहात टाका तरी मी मातृभूमीला मानेल, माझ्यावर संकट आले तरी मातृभूमीला मानेल, तिची पूजा करत राहील, स्वतंत्रता देवीची पूजा करेल. ही निर्भयता कोणामुळे आली? अंतरस्थिती स्थिर असल्यामुळे आलेली आहे. नुकतं लग्न झालं आहे, लग्न झाल्यावर पत्नी म्हणते की संसार सोडून आपण आता कारागृहात जाणार आहे, आता आपला संसार कसा चालेल? त्यावर ते हसून म्हणतात आहे की पशुपक्ष्यांप्रमाणे, कावळ्या चिमणीप्रमाणे आमचा संसार नाही, आम्हाला देशसेवा करायची आहे. अंतरस्थिती किती स्थिर असली पाहिजे कल्पना करा. म्हणून त्यांना आम्ही महापुरुष म्हणतो, एरवीच म्हणत नाही. म्हणून हे संत पुरुष आहे. कोणी राष्ट्रभक्त असतील, कोणी देशभक्त असतील, कोणी देवभक्त असतील, त्यांच्यामध्ये परिणाम नाही आहे. भक्त ऐसे जाणा, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, भक्त ऐसे जाणा जे देही उदास. देहाच्या बाबतीत त्यांना चिंता नाही. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी स्थिर भाव, याचा अर्थ सिद्धाचं लक्षण आहे. पांडुरंगाच्या ठिकाणी आम्ही स्थिर राहणे याचा अर्थ सिद्ध आहोत. माझ्या मनामध्ये भगवंत आहे, तो अचळ आहे, तो निवांत आहे. कुठल्याही गोष्टीने माझ्यामध्ये परिणाम होणार नाही. समर्थ म्हणतात अशी लक्षणे अंगात आल्याशिवाय चांगलं कार्य होऊ शकणार नाही.
सैनिक जर असेल आणि त्याला योग्य निशाणा साधायचा असेल तरी अंतरस्थिती त्याची स्थिर असली पाहिजे. त्याच्याशिवाय त्याला सांगितलेलं दिलेलं टार्गेट त्याला साधता येणार नाही. आमचे वडील आम्हाला सांगत असत की गोळी मारताना सुद्धा श्वासावर सुद्धा कंट्रोल करावा लागतो. त्याच्याशिवाय ती योग्य टार्गेट साधता येत नाही. काल पाहिल्याप्रमाणे सुईमध्ये दोरा सुद्धा श्वासावर कंट्रोल केल्याशिवाय, मन स्थिर केल्याशिवाय ते होऊ शकत नाही. कॅरम खेळणाऱ्या लोकांना विचारा, कॅरम खेळताना जी गोटी आहे ते स्ट्रायकरने मारताना ती गोटी त्या बरोबर त्या पॉकेटमध्ये टाकण्यासाठी आपल्याला मनाची स्थिरता निर्माण करावी लागते. मन स्थिर करावं लागते, एकाग्र करावं लागते, कॉन्सन्ट्रेट करावं लागते, मनातील सगळे विचार काढून टाकावं लागतात, निर्विचार व्हावं लागते. मी आणि ते साधन याच्या पलीकडे गोष्ट नाही. तेव्हा ती बरोबर सहजतेने ती कृती होते आणि ती गोटी त्या पॉकेटमध्ये पडते. अशा प्रकारे ही खेळातली गोष्ट झाली आहे. क्रिकेट खेळणाऱ्या लोकांना माहीत आहे, क्रिकेट खेळताना चेंडू टाकणाऱ्यांनी चेंडू टाकलेला आहे, बॅट फिरवणाऱ्यांनी म्हणजे बॅटिंग करणाऱ्याला सुद्धा माहीत असते की तो आपल्याला आऊट करण्यासाठी टाकतो आहे आणि आपल्याला आऊट व्हायचं नाही आहे, त्याच्याबरोबर तोलवायचं आहे त्या खेळाला. याच्यासाठी सुद्धा मनाची स्थिरता लागते. मन जर चंचल असेल, मन जर चिंताग्रस्त असेल, मन जर अस्वस्थ असेल तर ते होणार नाही. म्हणून त्या पिचवर आम्हाला जास्त वेळ टिकायचं आहे. 5-5 दिवस टेस्ट मॅच असायच्या तेव्हा एकच गावस्कर 5-5 दिवस खेळायचा. कसा? याचं कारण की पिचवर खेळताना मन स्थिर आहे. आलेला चेंडू आहे, मला अडवायचा आहे, बस संपलं. आला की प्लेड करा, सहजतेने भेटला तर एखादा रन काढला, पुन्हा धावला, पुन्हा आपल्याकडे गेम चालू आहे. तसा जगामध्ये खेळताना इतकं स्थिर राहता आलं पाहिजे. तो जसा 5 दिवस स्थिर राहायचे एका पिचवर, तसे आम्हाला भगवंताने जे दिलेलं आयुष्य आहे त्या आयुष्यभर आम्हाला स्थिर राहायचं आहे. तेव्हा भगवंत प्राप्ती आहे. थोड्या थोड्या गोष्टींनी दुःखी होणे, थोड्या थोड्या गोष्टींनी उद्वेग करणे, थोड्या थोड्या गोष्टींनी चिडणे, थोड्या थोड्या गोष्टींनी मनस्थिती खराब करून घेणे, मूड ऑफ होणे, काय गोष्ट आहे ही चंचल मनाची लक्षणे आहेत. म्हणून समर्थांनी म्हणजे साधकाची सिद्धता म्हणजे सिद्ध अवस्था आहे. साधक सिद्ध झाला याचा अर्थ त्यांनी अशा प्रकारची निश्चळता प्राप्त केली आहे. समर्थ काय म्हणतात ते पाहूया पुढे. श्रीराम समर्थ श्रीराम. एरवी अभ्यास करिता हाती न चढती सर्वता, स्वरूपी राहावे तत्वता, स्वरूपची होऊनी श्रीराम. म्हणजे आम्ही अशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे. अभ्यासाचा मुकुटमणी वृत्ती राहावी निर्गुणी, संत संगे निरूपणी स्थिती बाणे श्रीराम. संतांच्या संगतीने, संत संगे निरूपणामध्ये अशा प्रकारची स्थिती निर्माण होणे, याचा अर्थ आम्ही श्रवण भक्ती करणे आहे. श्रवणाचा लाभ काय हो? श्रवण केल्याचे फळ क्रिया पालटे तत्काळ. आम्ही श्रवण कशासाठी करतो आहोत? समर्थांनी काय सांगितलं ते ऐकण्यासाठी नाही. समर्थांनी काय सांगितलं आहे ते ऐकून आमच्यात बदल करण्यासाठी. नुसतं ऐकण्यासाठी ऐकत नाही आहे. आमच्यामध्ये बदल होत असेल तर ऐकण्याचा लाभ. नाही तर लिहिणाऱ्यांनी लिहून ठेवलं आणि सांगणाऱ्यांनी सांगून दिलं, शेवटी मात्र त्यातून फलित काहीही झालं नाही. फलित तेव्हा होईल, फळ तेव्हा मिळेल जेव्हा आम्ही ते ऐकलेलं आम्ही कृतीमध्ये बदल केला. म्हणून समर्थ म्हणतात आहे अभ्यासाचा मुकुटमणी काय आहे?
अभ्यासाचा शेवट काय? परीक्षेत पास होणे. तुम्ही अभ्यास करणे अभ्यास करणे अभ्यास करणे. मुलांना म्हणतो अहो 10व्या वर्गाची परीक्षा आली आहे, यावर्षी कोरोनाची समस्या आहे, मुलांच्या परीक्षा कशा होतील, 12वीची समस्या आहे, 12वीचे अभ्यास कसा होतील, मोठ्या मोठ्या उच्च परीक्षा त्या परीक्षा कशा पास होतील. अभ्यास करत राहा. थोडं किती अभ्यास करावा? किती अभ्यास करावा नाही, अभ्यास तेवढा करावा की परीक्षेमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावं. म्हणून तो अभ्यास आहे की नाही. मग आम्ही उत्तीर्ण झालो पाहिजे. उत्तीर्ण होणे म्हणजे परीक्षेत नुसतं पास होणे अर्थ नाही आहे. त्या गोष्टी अंगीकारणे आणि त्याच्या पुढील अभ्यास करण्यासाठी हा मागचा पूर्ण पाया तयार करणे. पहिला वर्ग पास झाला आणि दुसऱ्या वर्गात प्रवेश केला, याचा अर्थ दुसऱ्या वर्गात आवश्यक असलेलं पूर्वज्ञान पहिल्या वर्गात प्राप्त केलेलं आहे. 10वा वर्ग पास झाला, याचा अर्थ 11व्या वर्गासाठी 10व्या वर्गाचं पूर्वज्ञान मला पूर्ण प्राप्त आहे, याचा अर्थ तो उत्तीर्ण झाला आहे. तसं समर्थ म्हणतात आहे अभ्यासाचा मुकुटमणी काय आहे? अभ्यासाचा मुकुटमणी आहे वृत्ती राहावी निर्गुणी. अंडरलाईन करून ठेवण्यासारखं वाक्य आहे. वृत्ती ही जेव्हा निर्गुणामध्ये स्थिर होईल, सगुणामध्ये नाही निर्गुणामध्ये, कारण निर्गुण अचल आहे. संत संगे निरूपणी स्थिती बाणे. पण हे कधी घडेल? संतांच्या संगतीला राहिल्याने, संतांची वचनं ऐकल्याने, संतांच्या वचनांचं आम्ही चिंतन केल्याने ते प्राप्त होईल, म्हणजे निरूपण केल्याने होईल. ऐसी लक्षणे बरवी, अशी खूप चांगली लक्षणे आहेत. स्वरूपाकारे अभ्यासावी, स्वरूप सोडिता गोसावी भांबावती श्रीराम. गोसावती भांबावती याचा अर्थ मोठे मोठे लोक सुद्धा स्वरूप स्थिती जर सोडली तर ते सुद्धा गडबडून जातात. अध्यात्माचा अभ्यास करणारे लोक सुद्धा कधी कधी आपल्याला मनस्थिती चांगली ठेवत नाही आणि त्यातून काही विपरीत करून घेतात. हे जनामध्ये लाखो उदाहरणं आपण नेहमी ऐकतोय. म्हणून समर्थ इथे अधिक सांगतात आहे, ते म्हणतात ऐसी लक्षणे बरवी स्वरूपाकारे अभ्यासावी. त्या स्वरूपाचा अभ्यास करणे. मी स्वरूपाकार झालो पाहिजे. स्वरूपाकार म्हणजे मी ब्रह्म आहे आणि त्या ब्रह्मामध्ये लीन असणे, ब्रह्म आणि मी एक असणे, अशी अवस्था प्राप्त करणे म्हणजे स्वरूपाकार होणे. स्वरूपाप्रमाणे आकार प्राप्त करणे. आमचा आकार कोणता आहे? मी देह आहे हा आकार आहे, मी आत्मा हा आकार झाला की तो स्वरूपाकार झाला. अशी अभ्यासावी आणि स्वरूप सोडिता गोसावी भांबावती. जर स्वरूपाचा जर संबंध आम्ही सोडून दिला आणि आम्ही देहबुद्धीवर आलो तर देहबुद्धी माणसाला चंचल करते आणि देहबुद्धीने मनुष्य जीवनामध्ये सुख आणि दुःख प्राप्त करतो. म्हणून देहबुद्धी टाकावी आणि आनंद वृत्ती धारण करावी. म्हणून समर्थ म्हणतात आता असो हे बोलणे किती सांगू, कंठ सुकला. आता असो हे बोलणे ऐका साधूची लक्षणे, जेणे समाधान पाणे साधकांगी श्रीराम. स्वरूपी भरता कल्पना, तेथे कैची उरेल कामना, म्हणून या साधुजना कामची नाही श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. आता समर्थांनी साधूची लक्षणं सांगायला सुरुवात केली. साधूची लक्षणं सांगा. आता असो हे बोलणे ऐका साधूची लक्षणे, जेणे समाधान बाणे साधकाचे अंगी. साधकाला समाधान मिळेल, साधक हा पूर्ण समाधानी होईल. अशा प्रकारची साधूची लक्षणे ऐकली की माणसाला समाधान मिळते आणि आम्ही सुद्धा त्या साधूंच्या लक्षणांची पाईक होतो. त्या साधूंच्या लक्षणाचे आम्ही दास होतो. त्या साधूंचे लक्षण आम्हाला प्राप्त व्हावे यासाठी कास धरतो. म्हणून साधूंची लक्षणे ऐका.
स्वरूपी भरता कल्पना, तेथे कैची उरेल कामना, म्हणून या साधूजना कामची नाही श्रीम. काम या शब्दाचा अर्थ इच्छा. काम म्हणजे केवळ फक्त काम वासना नाही आहे. काम म्हणजे आपली इच्छा. कामापासून कामना झालाय. मनाला कुठलीही इच्छा न ठेवणे याचा अर्थ निष्काम होणे. नाही कामना किंवा नाही इच्छा तो निरीच्छ किंवा तो निष्काम. म्हणून समर्थ म्हणतात आहे, कल्पना विषयो हातीचा जावा. कल्पना ही निघून जावी आणि तो विषयही निघून जावा. कल्पना हातीची निघून जाणे याचा अर्थ कल्पना ही स्वरूपामध्ये विलीन होऊन जाणे. कल्पना शिल्लक नाही आहे, काहीच करणे नाही आहे. जे करणे आहे ते कर्तव्य कर्म सहजतेने देह करत राहतो आहे. मन मात्र त्या भगवंती लागलेला आहे. मन रामी रंगी रंगले. ते मन रामाच्या रंगामध्ये रंगून गेलेला आहे. मग मन हे रामाच्या रंगामध्ये रंगून गेलं असताना देह मात्र आपलं काम करत राहील. कर्माला बाध्य नाही. परत लक्षात घ्या, स्वरूपाकार होणे याचा अर्थ सर्व कर्म टाकून देणे असं कुठेही संतांनी सांगितलेलं नाही आहे. मन भगवंती लावा, कर्मामध्ये बाधा. संत सावता माळ्यांचं उदाहरण अनेकदा घेता येईल. ते कर्मयोगी संत होते की नाही? हो. शेत करायची की नाही, मळा फुलवायची की नाही, पण मन मात्र त्यावेळी त्यांचं भगवंताची स्थिर होतं. देहाने कर्म आणि मनाने भगवंताचं चिंतन. एकाच वेळी दोन्ही कर्म करता येतात. त्यामुळे कर्मामध्ये बाधा निर्माण होत नाही. कर्म उलट ती निश्चलता प्राप्त झाल्यामुळे कर्म अधिक चांगलं होते, हे लक्षात घ्या. स्वयंपाक करत असताना देह स्वयंपाक करतोय आणि अंतरी भगवंताचं नाम स्थिर आहे, मन निश्चळ आहे, तर स्वयंपाक अधिक चांगला होईल. मन चंचल आहे तर मीठ दोनदा पडेल. एखाद्या भाजीमध्ये मीठच पडणार नाही. म्हणून त्या मनाला एका ठिकाणी स्थिर करणे आणि त्या स्थिर झालेल्या मनाला कुठलं तरी काम देणे, आणि ते काम म्हणजे भगवंताचं नाम. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे की आता स्वरूपी भरता कल्पना, स्वरूपामध्ये कल्पना गेली, तेथे कैसे उरेल कामना, इच्छाच राहणार नाही. म्हणून या साधूजना कामची नाही. साधू लोकांना काम नाहीच. काम नाही याचा अर्थ रिकामे आहेत का? काम नाही याचा अर्थ कल्पना नाही. काम नाही याचा अर्थ त्यांच्याजवळ कुठल्याही प्रकारची कामना राहिली नाही. कल्पिता विषयो हातीचा जावा. जो विषय मुळात आहे त्या विषयाचं ते इंद्रियामार्फत सेवनच करत नाही, त्यामुळे विषय निघून जातो. आमचे जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात, विषय येतो त्यांचा झाला नारायण. त्यांचा विषयच कोणता होतो? नारायण हाच त्यांचा विषय झालेला आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे हे जन धन माता पिता. त्यांना जन आवडत नाही, त्यांना धनही आवडत नाही, माता पिताही आवडत नाही. त्यांचा एकच विषय झालेला आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे हे जनधन माता पिता. आता त्यांना काही नको, त्याला भक्त म्हणावं. भक्त कोण? जो भगवंताशी जोडला आहे तो भक्त. असा भक्त आम्ही झालं पाहिजे. समर्थ म्हणतात, म्हणून ते क्रोधरहित, कुठला राग नाही. म्हणून
संतांनी आपल्या जीवनामध्ये कधीही क्रोध केला नाही. महापुरुषांनी जीवनामध्ये क्रोध कधी केला नाही. ईश्वराने सुद्धा कधी क्रोध केला नाही आहे. तुम्ही दुर्गा मातेचा फोटो पहा, तिच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आहे. जगदंबेच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता पहा, चेहऱ्यावर प्रसन्नता आहे. हातामध्ये भाला आहे, पायाशी दैत्य आहे. त्या दैत्याला ती मारते आहे आणि चेहरा प्रसन्न आहे. याचा अर्थ काय? म्हणजे मन हे निश्चळ आहे. मनामध्ये ज्याला मारतोय त्याचं सुद्धा कल्याण व्हावं या मागचा उद्देश आहे. कुंभार ज्याप्रमाणे आपलं घडवलेलं मडकं हे जरा वाकडं तिकडं झालं, हे जरा चांगलं करायचं आहे, ते घडवलेलं मडकं सुद्धा किंवा गळणारं मडकं सुद्धा तो फोडून टाकतो, त्याचा बारीक चुरा करतो, पुन्हा वस्त्रगाळ वाळू माती तयार करतो आणि त्या मातीतून दुसरं मडकं घडवतो. तसं त्या मडक्याला घडवण्यासाठी कुंभार फोडताना चेहऱ्यावर रडत नाही, चेहऱ्यावर दुःख नाही, कुंभकाराच्या चेहऱ्यावर त्याबद्दल क्षिती नाही. त्याप्रमाणे भगवंताच्या चेहऱ्यावर सुद्धा कुठल्याही प्रकारचा दुःखाचा लवलेश नाही, प्रसन्नता आहे, आनंद आहे. त्याला मारते, ती मारण्यामध्ये सुद्धा त्याचं कल्याण आहे. त्याला मारते आहे, तू पुन्हा जन्म घे आणि ईश्वर सेवक हो, तू तुझ्यामधला बदल घड, त्याला मारते. साधू संतांच्या चेहऱ्यावर जगामध्ये अनेक घटना घडतात, त्यांना त्रास देणारे घडतात, पण त्यांच्या चेहऱ्यावरची कुठेही प्रसन्नता त्यांची भंगलेली नाही आहे, क्रोध नाही आहे. संत एकनाथ महाराजांना तर शांती ब्रह्म असं म्हणत असत. त्यांना अनेकांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला, राग आणण्याचा प्रयत्न केला, पण कुठल्याही कारणाने नाथांना राग आला नाही. एका 4 लोकांनी तर असा प्रयत्न केला की नाथांना राग यावा यासाठी आपण काहीतरी उपाय करावा. नाथांच्या ते घरी गेले. नाथांनी त्यांना अवभगत केलं. या म्हणे आपण आले आहात, अतिथी देवो भव, आमची संस्कृती आहे. त्यांना आतमध्ये बोलावलं. आता त्यांनी ठरवलं होतं की नाथांना राग आणायचा. या काय म्हणता? म्हणे आलोच आहे. बसा बसा म्हणे, आमचं अहोभाग्य की आपल्यासारखे मोठे लोक आमच्या घरी आले. पत्नीला आवाज दिला, गिरजाला, अगं म्हणे आपल्याकडे मोठी माणसं आली आहेत, त्यांच्यासाठी काही आण. ते चौघं म्हणे आम्ही नुसतं काही खाण्यासाठी नाही आलो आहे, आम्ही जेवण्यासाठी आलो आहे. म्हणे आम्ही अधिक भाग्यवान आहोत. नाथांनी गिरिजाला सांगितलं स्वयंपाक कर. स्वयंपाक करायला सांगितला आणि त्या चौघांना जेवायला वाढलं. त्याच्यातला एक महाशय उडी मारून नाथांच्या पत्नीच्या म्हणजे गिरिजाच्या पाठीवर बसला. नाथांनी त्याला काय म्हणावं, एखादा जर असता तर काय झालं असतं ते सांगूच शकत नाही. नाथ शांत होते. गिरिजाला म्हणाले, गिरजे बुवा पडतील, जरा सांभाळ. गिरिजा म्हणाली, नाथ चिंता करू नका, लेकराला कसं सांभाळायचं ते मला चांगलं कळतं. गिरिजाही तितकी शांतता आणि नाथही तेवढे शांत. त्या गृहस्थाने दोघांनाही साष्टांग नमस्कार घातला आणि आमच्याकडनं चूक झाली, आम्हाला क्षमा करा अशी प्रार्थना केली. ही संतांच्या खेरीज इतर ठिकाणी शांतता दिसणारच नाही. समोरच्यानी मारायसाठी धावत यावं आणि आपण शांत उभं राहावं. हे मनाचं स्थैर्य, ही मनाची निश्चळता ज्याच्यामध्ये निर्माण होते त्याला धैर्य असं म्हणतात. म्हणून समर्थ म्हणतात की अंतरस्थितीमध्ये काही बदल नाही. हे साधूच्या अंगी ती शक्यता आहे, इतर ठिकाणी मिळणार नाही.
तेणे गुणे क्रोध यावा, त्याच्यामुळे क्रोध यावा, साधू जनाचा औक्ष ठेवा जाणार नाही. नष्ट न होणारा म्हणजे औक्ष, औक्षवंत हा शब्द वापरतो. साधू संतांच्या मनामध्ये अशा प्रकारचा क्रोध नसतो, तर तो अक्रोध असतो. क्रोधामध्ये आणि अक्रोधामध्ये थोडा फरक आहे. अक्रोध म्हणजेच राग नसणे. रामायणामध्ये तो विषय आलेला आहे. जेव्हा एखाद्या कामासाठी त्यांनी आविर्भाव म्हणून राग आणला असेल, तर त्याचं फलित ते काम होणे आहे. फरक समजून घ्या. घरामध्ये मुलगा ऐकत नाही म्हणून वडील रागवतात. वडिलांनी रागवल्याबरोबर मुलांनी जर ते काम केलं असेल, तर त्या रागाचं फलित झालं असं म्हणता येईल. आणि तो वडिलांनी आणलेला राग त्याच्या भल्यासाठी असल्यामुळे तो राग होत नाही, तो अक्रोध होतो, तो आविर्भाव होतो रागाचा. पण वडील मनापासून रागवत असतात, चिडतात आणि मुलं ऐकत नाही, त्यावेळेस तो राग वाया जातो. मुलं पुन्हा तसेच वागत राहतात. याला क्रोध असं म्हणतात. क्रोधातून फलित होत नाही, ते स्वतःचं नुकसान करतात, दुसऱ्याचंही नुकसान करतात. आणि अक्रोधातून ते स्वतःचाही फायदा करून घेतात आणि समोरच्याचा सुद्धा लाभ करून घेतात. अक्रोधाने जगाचं कल्याण होते आणि क्रोधाने जगाचा आणि स्वतःचाही नाश होतो. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे, म्हणून ते क्रोधरहित, म्हणून ते साधू संत हे क्रोधरहित आहे. आम्ही सुद्धा क्रोधरहित व्हावं. रागवू नये का? रागावं. शिक्षक मुलांना रागवतात, पण दुसऱ्या क्षणी ते विसरून जातात. त्या रागामध्ये सुद्धा त्यांचं प्रेम कायम असते. तो राग बाह्य असतो, अंतरी प्रेम दाटलेलं असते. ती प्रेमाची स्थिती जशी कायम असते, तशी साधू संतांच्या अंतरी ही निश्चळता कायम असते. म्हणून ते क्रोधरहित, जाणती स्वरूप संत, नाशिवंत ते पदार्थ सांडोनिया श्रीराम. जेथे नाही दुसरी परी, क्रोध यावा कोणी परी, क्रोधरहित सचराचरी, साधू जन वर्तती श्रीराम. म्हणून क्रोधरहित झालं पाहिजे. कुठल्याही प्रकारची मनाची स्थिती न बिघडवणे, शांत राहणे हे साधूचं लक्षण आहे. ते साधूचं लक्षण आपण अंगीकारावं आणि आपलं जीवन सुखी आणि संपन्न करावं असं समर्थ आपणा सर्व साधकांना सांगतात. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या त्या परमेश्वराला विनम्र अभिवादन करून आणि आजची निरूपण सेवा येथे संपन्न करतो. राहिलेला भाग आपण उद्याच्या निरूपणात पाहूया. जय जय रघुवीर समर्थ. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.